नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण आता ज्या सरळ सेवा भरती होत आहेत, ज्यामध्ये समाज कल्याण असो, अंगणवाडी पर्यवेक्षिका असो किंवा महिला व बालविकास विभागाचे असो, म्हणजे ज्या पण सरळ सेवेचे एक्झाम आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे असं 4 विषयावर प्रश्न विचारले जातात। आणि याआधी जे TCS किंवा IBPSने म्हणजे एक्झाम घेतल्या, ज्यामध्ये 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 या दरम्यान जे लेखापाल अकाउंटंटची जी एक्झाम झाली होती, त्यामधील आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ते आपण सराव करणार आहोत। कारण आपल्या ज्या सरळ सेवेचे एक्झाम आहेत त्या कंपन्यांकडून म्हणजे TCS किंवा IBPS कडूनच घेतले जाणार, त्यामुळे या प्रश्नांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो। चला तर बघा, पहिला प्रश्न आहे मराठी व्याकरणातील, मुख चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमे आपल्याला ओळखायचे आहे। तर उपमे काय आहे? मुख हे काय आहे? उपमे आहे। आणि उपमा काय आहे? तर चंद्रासारखे हे उपमा सुंदर आहे। चंद्राची उपमा दिलेली आहे कशाला? मुखाला। मुख चंद्रासारखे सुंदर आहे। यामध्ये उपमे हे मुख आहे। पर्याय क्रमांक 3 त्याचे योग्य उत्तर आहे। यामध्ये उत्तर ऑलरेडी दिलेलाच असतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, तुषारच्या वाईट वर्तनाकडे आईवडिलांनी सतत कानाडोळा केल्याने आज गंभीर परिस्थिती उद्भवली आहे या वाक्यातील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे। हे जे वाक्य दिलेले आहे यामधून कोणता वाक्यप्रचार म्हणजे यामध्ये दिलेला म्हणजे कानाडोळा करणे, म्हणजे वाक्यप्रचार कोणता आलेला आहे? कानाडोळा करणे हा एक वाक्यप्रचार आलेला आहे। आणि त्या वाक्यप्रचाराचा अर्थ होईल दुर्लक्ष करणे। तुषारच्या वाईट वर्तनाकडे आईवडिलांनी सतत कानाडोळा केल्याने आज गंभीर परिस्थिती उद्भवली आहे। यामध्ये वाक्यप्रचार आहे कानाडोळा केले, तर याचा अर्थ होईल दुर्लक्ष करणे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। बघा, प्रासादापुढे हत्ती झुलत होता या अधोरेखित म्हणजे प्रासाद हे अधोरेखित केलेले शब्द आहे आणि या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। प्रासादा या शब्दाचा समानार्थी शब्द होते वाडा। इथं हा नवीनच शब्द आहे माझ्यासाठी पण। प्रासादा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वाडा। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचे आहे? स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचे आहे? लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे। म्हणजे जे IMP पुस्तक आहेत मराठी व्याकरणातील, मराठी व्याकरण आपण जेव्हा शिकतो त्यामध्ये जे पुस्तक आहे आणि लेखक आहे तो टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचा आहे। समानार्थी शब्द हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे। त्यानंतर अलंकार हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे। यामध्ये आलेले प्रश्न आहे म्हणजे कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत हे प्रश्न अभ्यासल्यामुळे आपल्याला माहीत होईल। स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचे आहे? लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, खालील कोणते वाक्य लेखन नियमानुसार नाही? आणि महत्त्वाचे म्हणजे लेखन नियम हे आपल्याला व्यवस्थित लेखन नियम हा टॉपिक व्यवस्थित करावा लागेल। यामध्ये आहे लेखन नियमानुसार कोणते वाक्य बरोबर नाही म्हणजे योग्य नाही आहे ते आपल्याला सांगायचे आहेत। तर यामध्ये जो पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे, न जाता संकटांना घाबरून तो जीवन करतो, यशस्वी करतो, पराक्रमी तोच खरा। म्हणजे अधोरेखित हे जे वाक्य आहे ते योग्य म्हणजे व्याकरणदृष्ट्या योग्य नाही आहे। तर या ठिकाणी उरलेले जे 3 वाक्य आहेत ते व्याकरणदृष्ट्या योग्य आहे। अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही हे वाक्य बरोबर आहे। नम्रता हा सर्व सद्गुणाचा पाया आहे। मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे हे वाक्य बरोबर आहे। पण इथं न जाता संकटांना घाबरून तो जीवन करतो म्हणजे इकडे तिकडे शब्द केलेले आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे। याच्यामध्ये वाक्य कसं बनेल? जो जीवनात संकटांना घाबरून न जाता पराक्रम असं म्हणजे याचे योग्य करावं लागेल। ते आता मी इथं करू शकणार नाही। तर तुम्हाला जर जमलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा याचं योग्य वाक्य करून सनी। पण हा वाक्य चुकलेला आहे। लेखन नियमानुसार सहज समजलं जातो असं पाहिल्या लेखन नियमानुसार कोणतं वाक्य चुकीचे आहे हे समजले जाते, कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे, त्यामुळे सहजच लक्षात येतं। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे,
जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वातंत्र्य असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस रिकामी जागा प्रयोग म्हणतात. त्याला कोणता प्रयोग म्हणतात? म्हणजे एक प्रकारे प्रयोगामधली व्याख्याच विचारलेली आहे. प्रयोग त्यामध्ये आपला 3 प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग म्हणजे मुख्य 3 प्रयोग: कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग हे 3 मुख्य प्रकार आहेत. तर त्यामध्ये जे हे प्रकार दिलेले आहेत त्याच्या आपल्याला एक प्रकारे व्याख्याच विचारलेली आहे. म्हणजे प्रयोगाच्या म्हणजे कर्मणी प्रयोग कशाला म्हणतात, कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात, भाव्य प्रयोग कशाला म्हणतात, ह्या आपल्याला व्याख्या व्यवस्थितच लक्षात ठेवावे लागणार आहे. तर यामध्ये कसा प्रश्न आहे, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वातंत्र्य असते. ते कसे असते? नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वातंत्र्य असते. अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भाव्य प्रयोग म्हणतात. तर जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत असते तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत असते तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. ह्या 3 व्याख्या व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खालील जोडीने येणारे शब्द दिलेले आहेत, त्यामध्ये अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. म्हणजे जोडीने येणारे शब्द दिलेले आहेत, तर आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. काळा पिवळा हे जे आहेत हे अयोग्य जोडी आहे. त्यानंतर बघा, गोड कौतुक, कडी कोयडा, उठा बशा हे शब्द आहेत, हे जोडीने येणारे आहे. यामध्ये कोट कौतुक न म्हणता गोड कौतुक असे हे कोट कौतुक, कडी कोयता, उठ बशा हे जोडीने येणारे शब्द आहेत. तर काळा पिवळा हे अयोग्य जोडी आहे. जोडीने येणारे शब्द दिले आहेत त्यातील हे अयोग्य जोडी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे आणि त्यामध्ये जे वाक्य आहे ते जोड्या लावायसाठी दिलेलं आहे. विधानार्थी वाक्य कोणतं आहे, प्रश्नार्थी वाक्य कोणतं आहे, नकारार्थी वाक्य कोणतं आहे आणि उद्गारार्थी वाक्य कोणते हे आपल्याला यातून ओळखायचं आहे. तर यामध्ये काल तृप्ती अकलूजला गेली हे जे वाक्य आहे हे विधानार्थी वाक्य आहे म्हणून ठेवता येईल. प्रश्नार्थी वाक्य, तर यामध्ये प्रश्नचिन्हावरूनच आपल्याला प्रश्नार्थी वाक्य समजून येतो. तू माझ्याबरोबर येतोस का हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि उद्गार शी काय हे ध्यान तुझे हे उद्गारार्थी वाक्य आहे. म्हणजे उद्गार चिन्ह पण आहे आणि हा शब्द पण आहे. शी हा उद्गार शब्द आहे. शी काय हे ध्यान तुझे ते हा उद्गारार्थी वाक्य याच्यावरून येतो. तो अजून आलेला नाही तर हा नकारार्थक वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने जोड्या व्यवस्थित जोडल्या गेलेल्या आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, खालील अधोरेखित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. म्हणजे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा पण आहे, पण वाक्याचा अर्थ बदलवायचा नाही. तर वाक्य काय आहे, कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. म्हणजे त्याचं योग्य करेल तर कसं आहे, प्रत्येकाने कार्यक्रमात उपस्थित राहावे. कोणीही कार्यक्रमात अनुपस्थित राहू नये म्हणजे उपस्थित राहावे. याचा अर्थ काय होतो, उपस्थित राहावे. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. प्रत्येकाने कार्यक्रमात उपस्थित राहावे हा योग्य उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, अमृतानुभव ग्रंथाचे कर्ते कोण? संत ज्ञानेश्वर महाराज हे आहेत. आणि बघा, पुस्तकावर 2 प्रश्न, ह्या प्रश्नाला घेऊन 2 प्रश्न झाला. आधी एक प्रश्न आलेला आहे, स्मृतिचित्रे हे कोणाचं पुस्तक आहे, तर लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे. आणि अमृतानुभव या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत, तर संत ज्ञानेश्वर महाराज हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. अलंकार ओळखायचा आहे. म्हणजे अलंकारावर आता 2 प्रश्न झालं. मागे आपण
अलंकार वर प्रश्न होता, त्यामध्ये कसं होतं, जो वाक्य दिला होता त्यामधील त्या उपमेय कोणता आहे, म्हणजे अधोरेखित केलेला शब्द, म्हणजे कोणते जे शब्द म्हणजे वाक्य दिला होता त्यामधील त्या वाक्यातून उपमेय, उपमान हे असं असते, ते ओळखायचं होतं. त्यामध्ये उपमेय कोणता हे ओळखायचं होतं, ते आपण ओळखलं बरोबर. त्यानंतर बघा, प्रतिभा शेळीसारखी लबालबा खात होती. हे अलंकार कोणते आहेत, हे उपमा अलंकार आहे. यामध्ये प्रतिभा शेळीसारखी लबालबा खात होती. शेळीसारखी, शेळीची उपमा दिलेली आहे, तिला हा उपमा अलंकार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे बघा, हनुमानाच्या शेपटीला आग लावण्या अगोदरच रावणाची लंका जळून खाक झाली आणि एकूण एक राक्षस लंका सोडून पडून गेले. तर आपल्याला अलंकार ओळखायचे आहेत. यामध्ये अतिशयोक्ती सांगितली आहे. हनुमानाच्या शेपटीला आग लावण्या अगोदर रावणाची लंका जळून खाक झाली आणि एकूण एक राक्षस लंका सोडून पडून गेले. हे यामध्ये अतिशयोक्ती आहे, कारण असं झालेलं नव्हतं, म्हणून ह्या अतिशयोक्ती अलंकार आहे. अलंकारावर 3 प्रश्न झाले बघा. खालीलपैकी कोणता मारुती शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, मारुती या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, म्हणजे मारुती या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे आपल्याला विरुद्धात, पंचानन, मारुतीच्या समानार्थी नसलेला शब्द, समानार्थी नसलेला म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगा. मारुतीचा विरुद्धार्थी शब्द पंचानन हा आहे. म्हणजे वायुपुत्र, पवनपुत्र आणि हनुमान हे मारुतीचे समानार्थी शब्द झाले, तर पंचानन हा जो शब्द आहे मारुतीचा विरुद्धार्थी शब्द आहे. मारुतीच्या विरुद्धार्थी समानार्थी नसलेला शब्द म्हणजेच आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे, तर पंचानन हा विरुद्धार्थी शब्द आहे. तर मग मारुती या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता आहे, तर वायुपुत्र, पवनपुत्र, हनुमान हे जे आहेत ते मारुतीचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. मळवाट म्हणजे पारंपरिक वाट, पायवाट पण म्हणता येईल याला. पारंपरिक जी वाट असतो त्याला मळवाट म्हणतात, त्याला पायवाटसुद्धा म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे तो अलंकारावरच आहे बघा. 3, 4 हा 4था प्रश्न आहे अलंकारावर विचारलेला. मना चंदनाचे परी जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. ह्या ज्या 2 वडी आहेत हे कोणत्या अलंकाराच्या आहेत, हे यमक अलंकार यामध्ये आहे. यमक अलंकार आहे. जावे आणि वावे हे यमक जोडलेले आहे. मना चंदनाचे परी तवा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे हे अलंकार कोणत्या यमक अलंकाराचे वडी आहेत ह्या. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न बघा. भर मैदानातील जावेद मियादांच्या माकडचाळ्यांनी प्रेक्षकांचे थोड्या वेळासाठी तरी मनोरंजन झाले. हे जे वाक्य आहे त्या अलंकारित शब्दाचा आपल्याला अधोरेखित अलंकारित शब्दाचा अर्थ कोणता आहे हे ओळखायचे आहे. पण यामध्ये अलंकारित म्हणजे अधोरेखित शब्द दिसत नाही. भर मैदानातील जावेद मियांदांच्या माकडचाळ्यांनी प्रेक्षकांचे थोड्या वेळासाठी तरी मनोरंजन झाले. मला वाटतं पोरकटचाळे म्हणजे माकडचाळे हा जो शब्द आहे हा अधोरेखित असेल. माकडचाळे या शब्दाचा अर्थ अलंकारिक शब्द आहे हा माकडचाळे. अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता होईल, तर पोरकटचाळे असा होईल. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही. शिवाजी सावंत यांची कादंबरी नाही असा प्रश्न आहे. शिवाजी सावंत बघा, म्हणजे जे महत्त्वपूर्ण आपल्या मराठी भाषेतील जे महत्त्वपूर्ण लेखक साहित्यिक आहेत त्यांच्या पुस्तकांवर प्रश्न विचारलेला आहे. तर कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही, तर पानिपत ही शिवाजी सावंत यांची नाही आहे. तर त्यामध्ये जे मृत्युंजय, छावा आणि लढत ह्या ज्या 3 कादंबऱ्या आहेत हे शिवाजी सावंत यांची आहे. तर पानिपत ही कोणाची कादंबरी आहे हे आपल्याला माहीत असायला हवं. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतरचा प्रश्न बघूया.
समानार्थी शब्दाच्या खालीलपैकी कोणता गट चुकीचा आहे? जे समानार्थी शब्द दिला आहे त्यामध्ये एक गट चुकीचा दिलेला आहे. समानार्थी शब्द आहे त्यामध्ये एक गट चुकीचा दिलेला आहे. तर जे पंकज, अंबुज आणि पयोध हे जे शब्द आहेत यामध्ये काय तर एक म्हणजे शब्द चुकीचा आहे, त्यामुळे हा गट समानार्थी शब्द नाही. यांच्या तिन्हीचा समान अर्थ लागत नाही. पण जे उरलेले 3 आहेत याच्यातून समानार्थी शब्द आहेत. अरण्य, रान, जंगल. आपल्याला जंगल माहीत आहे, राणे, अरण्य हे माहीत आहे, म्हणजे ह्या सोपाच आहे तसा. तर त्यानंतर आनंद. आनंदाला अजून दुसरे पर्यायी समानार्थी शब्द कोणता आहे? हर्ष, मोद. हा पण लक्षात ठेवायचा. मोद म्हणजेच आनंद होतो. आनंद, हर्ष, मोद हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर अन्याय, अत्याचार, जुलूम हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, खाली मनी व त्याचे अर्थ दिलेले आहे, अयोग्य पर्याय निवडायचे आहे. मनी आणि अर्थ दिलेले आहे, त्याचा अयोग्य पर्याय निवडायचे आहे. तर म्हणजे यामध्ये अयोग्य पर्याय निवडायचे आहे, म्हणजेच आपल्यामध्ये ह्या वाक्यामध्ये जे 3 वाक्य दिलेले आहेत आणि मनी आणि त्याचा अर्थ दिलेले आहेत, यामध्ये मनी आणि त्यांचे अर्थ यामध्ये अयोग्य पर्याय निवडायचे आहेत. अयोग्य पर्याय गडा कापला खोकला गेला, आजारावर रामबाण उपाय. तर हे चुकीचं आहे. आजारावर रामबाण उपाय होणार नाही, तर हे चुकीचं आहे. त्यामुळे मग नंतर उरलेले जे 3 आहेत ते बरोबर आहे. कोरड्याबरोबर ओले जळते, म्हणजे वाईट संगतीत असले की निष्कारण सजा होते. कोरड्याबरोबर ओले जळते म्हणजे वाईट संगतीत असले की निष्कारण सजा होणे. आणि त्यानंतर खटासी खट आणि उद्धटासी उद्धट, म्हणजे जसाच तसे वागणे. खटासी खट आणि उद्धटासी उद्धट म्हणजे या जगात जसाच तसे वागणे असा अर्थ होते. ह्या म्हणीचा योग्य आहे. त्यानंतर ओट घटकेचे राज्य म्हणजे थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य. ओट घटकेचे राज्य म्हणजे थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य असा ह्या म्हणीचा अर्थ होईल. आणि आपल्याला चुकीचा पर्याय निवडायला सांगितला, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे. मनी आणि अर्थामध्ये चुकीचा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, खाली शब्दसमूह व त्याचे अर्थ यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. चुकीचा पर्याय निवडायचा आहे. बरं, काय हा शब्दसमूह आहे आणि त्याचा अर्थ आहे. शब्दसमूह आणि अर्थ. ईश्वर आहे असा मानणारा कोण? तर नास्तिक नाही तर आस्तिक, म्हणजे आस्था, विश्वास असणारा. ईश्वर आहे असा मानणारा आस्तिक. ज्याच्या म्हणजे ईश्वरावर विश्वास नाही, ईश्वर आहे असं तो मानत नाही, तो नास्तिक. त्यानंतर जे 3 पर्याय दिलेले आहे ते बरोबर आहे. दररोज प्रकाशित होणाऱ्याला काय दैनिक म्हणतात. वर्तमानपत्र दैनिक दररोज प्रकाशित होतात. त्यानंतर अर्थ न समजता केलेले पाठांतर म्हणजे पोपटपंची. जर त्याचा अर्थ न घेता आपण नुसतं पाठ करत असतो तर ते पोपटपंची असते. काही वेळानंतर ते विसरले पण जाऊ शकतो. अर्थ न समजता केलेले पाठांतर त्याला पोपटपंची हा शब्द नाव आहे. मागून जन्मलेला त्याला अनुज हा शब्द आहे. हा जे शब्दसमूह आता कितीदा एक्झामला आलेला आहे. मागून जन्मलेला त्या शब्दासाठी एक शब्द आहे अनुज. मागून जन्मलेला या शब्दसमूहासाठी शब्द आहे अनुज. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, ध्वनिदर्शक शब्दाच्या जोड्या. यामध्ये ध्वनिदर्शक शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर बघा, भुंगा शब्द दिला आहे हंस, बांगड्या आणि मागडाचा. हे जे 3-4 पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला त्यातून निवडायचे आहे. तर भुंगा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे गुंजारव. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द आहे गुंजारव. आणि हंस या शब्दाला समानार्थी शब्द आहे कलरव. बांगड्या या शब्दाला समानार्थी शब्द आहे किनकिनाट. म्हणजे बांगड्यांचा काय होतो? किनकिनाट होतो. आणि मागडांचा काय होतं? भुभुकार. म्हणजे माकडाचा म्हणजे ध्वनिदर्शक शब्द आहेत ना हे ध्वनिदर्शक शब्द. तर भुंगांचा काय होतो? गुंजारव होतो.
आणि हंसाचं कलरव होतं आणि बांगड्याचा किणकिणाट होत असते आणि मागडांचा भुभुकार होत असतो. तर हे ध्वनिदर्शक शब्द आहेत आणि ते बरोबर जोडी लावलेले आपण. त्यानंतर आहे प्रयोग वडकाच्या. पोलिसाकडून चोर मारला गेला. कोणाकडून? चोर म्हणजे पोलिसांकडून. तर हा कर्मणी प्रयोग आहे, कारण आपण जर कर्म बदलवला तर त्यानंतर क्रियापद बदलतो, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. पोलिसाकडून चोर मारला गेला हा शब्द कर्मणी प्रयोगाचा आहे. प्रयोगावर सुद्धा 3 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. पुढील शब्दसमूहाची योग्य वाक्यरचना करा. तर शब्दसमूहाची योग्य वाक्यरचना करायची आहे. त्यामध्ये हे 1 2 3 4 वाक्य दिले. शरीराला श्रमाकडे म्हणजे शिक्षण होय, बुद्धीला मागडाकडे आणि हृदयाला मागडाकडे वळवणे. हे इंग्रजीमध्ये जसं दिलेलं असतं आणि त्यांचं एक वाक्य बनवायचे असतं 4 पर्याय, तसं सारखा हा प्रश्न आहे. तर यामध्ये योग्य वाक्य कसा बनेल, तर त्याचे योग्य वाक्य बनेल की शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवले म्हणजे शिक्षण. तर पहिल्या क्रमांकावर येईल शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण. म्हणजे 1 2 3 4 अशा पद्धतीचं जर वाक्यरचना केली तर येईल. तर पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवले म्हणजे शिक्षण होईल. अशा वाक्यरचना योग्य होईल. त्यानंतरचा प्रश्न बघा. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. यामध्ये बेसावध या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. विरुद्धार्थी शब्द बेसावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? सावध. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्याला म्हणतात काय म्हणतात? तर म्हणजे कर्त्याने केवळ विधान केले असते म्हणजे विधानार्थी वाक्ये. अशा प्रकारे आपण यामध्ये 25 प्रश्न बघितले आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण हे प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत आणि यांचा सराव व्हायलाच पाहिजे. सराव केला तर आपल्याला एक्झामला कसे प्रश्न येतात याची आपल्याला आयडिया येते आणि कोणत्या टॉपिकवर हे प्रश्न विचारले ते पण आपल्याला कळून चुकते. धन्यवाद.